नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. प्रत्येक प्रश्न जरूर पहा, एकही प्रश्न त्यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 30 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, संदेश मुरुडकर यांनी कोणत्या वादनासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम केला आहे, असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सनई वादनामध्ये हा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. संदेश मुरुडकर कोकणात सनई वादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सनई वादनाचा विक्रम केला. खालूबाजा ही आगरी कोळी समाजाची पारंपरिक लोककला जी मुंबईत जवळपास लुप्त होत होती. मुरुडकर बंधूंनी खालूबाजा कलाच परत जिवंत केली. रुपेश मुरुडकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिट्टी वादनासाठी ओळखले जातात. 2000 साली त्यांनी त्रिमूर्ती संदेश बालू बाजा आणि नृत्य पथक सुरू केलं. आज या पथकाने 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि आशिष शेलार यांनी संदेश मुरुडकर यांचा सन्मान देखील केला या निमित्ताने. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, जोजिला खिंड सध्या चर्चेत का आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमस्खलनामुळे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जोजिला खिंड लडाखमधल्या कारगिल जिल्ह्यामध्ये आहे. उंच पर्वतापैकी एक आहे. उंची जवळपास त्याची 11,650 फूट इतकी आहे आणि ही खिंड NH1 या श्रीनगर कारगिल लेह महामार्गावरती येते. काश्मीर खोरे आणि लडाख यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा जोजिला पास आहे असं म्हटलं जातं. लोक त्याला माउंटन पास ऑफ ब्लिझर्ड्स असे देखील म्हणतात, कारण इथे कायम जोरदार हिमवृष्टी होत असते. ही हिमवृष्टी इतकी जास्त असते की वर्षातील जवळपास 6 महिने हा रस्ता पूर्णपणे बंद पडतो. 1 नोव्हेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन बायसन द्वारे हा दर्या पुन्हा जिंकला होता किंवा तेव्हा पण हा जिंकून घेतलाय पुन्हा. ठीक आहे, लक्षात ठेवा हा मुद्दा, लास्ट वन. प्रश्न तिसरा, ई-गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्रात ई-गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी गौरवले जाणार आहेत. हे पुरस्कार देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिले जातील. हा सोहळा 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचा भाग आहे. मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर, अनुप कुमार आणि अनिल डिग्गीकर यांनाही गौरवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विभागातील सचिव, आयुक्त आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र या दरम्यान दिले जातील. पुढील प्रश्न चौथा, हॉकी इंडिया प्लेयर ऑफ द इयर 2025 पुरुष गटात कोणाला हा अवॉर्ड मिळालाय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हार्दिक सिंग यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पुरुष गटातील हॉकी इंडिया प्लेयर ऑफ द इयर 2025 पुरस्कार हार्दिक सिंगला मिळाला. महिला गटामध्ये प्लेयर ऑफ द इयर हा मान नवनीत कौर हिला मिळाला. पुरुष आणि महिला असे दोन्हीही प्रश्न लक्षात ठेवा, कुठल्याही मुद्द्यावरती प्रश्न येऊ शकतो. मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार जफर इक्बाल यांना मिळाला. हा तिसरा पॉईंटही लक्षात ठेवा. प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये रोख मिळाले. अंडर 21 अपकमिंग प्लेयर पुरस्कार साक्षी राणा आणि प्रिन्स दीप सिंह यांना मिळाला. हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. हे सर्व पुरस्कार क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते दिले गेलेत. पुढील प्रश्न 5वा,
रेड क्राऊन रूफ्ड टर्टलच्या अधिवासामध्ये मोठी घट कोणत्या नदीत झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गंगा नदीमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. दी क्राऊन रूफ टर्टल गोड्या पाण्यातून मिळणारं कासव आहे हे. ही प्रजाती फक्त दक्षिण आशियातच सापडते. ते बाटागूर या वंशात येते. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीत हे कासव दिसून येते. IUCN ने त्याला क्रिटिकल अडेंजर्ड म्हणजे जास्त धोक्यात असा दर्जा आधीच दिलेला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये हे कासव सामावलेले आहे, म्हणजेच त्याला पूर्ण संरक्षण मिळते. नदी प्रदूषण आणि अधिवास नष्ट होणे ही त्याच्या कमी होण्याची खरी कारणं सांगितली जातात. पुढील प्रश्न 6वा. प्रिझम SG पोर्टलचे उद्घाटन कोणी केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी प्रिझम SG पोर्टल लॉन्च केले. नवी दिल्ली येथे हे पोर्टल सुरू झालं. प्रिझम SG म्हणजे रेल रोड निरीक्षण आणि टप्पे व्यवस्थापनासाठी खास वेब पोर्टल आहे हे. आणि सगळ्या मंजुरी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाल्यात, म्हणजेच काम जलद आणि सोपं झालं आहे यामुळे. आणि हे पोर्टल पायाभूत सुविधा विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणण्यात आलेला आहे. हे त्याचं मुख्य कारण आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 7वा. रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपथ सिंघानिया यांचे निधन कितव्या वर्षी झालंय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 87व्या वर्षी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. विजयपथ सिंघानिया रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष होते. 28 मार्च 2026 रोजी मुंबई त्यांचं निधन झालं, तेव्हा त्यांचं वय 87 इतके होते. जवळपास 20 वर्ष त्यांनी रेमंडचं नेतृत्व केलं. रेमंडला जागतिक स्तरावरती त्यांनी ओळख मिळवून दिली. 2000 साली त्यांनी कंपनीची धुरा गौतम सिंघानिया यांच्या हातात दिली आहे. आणि 1986 मध्ये पार्क अव्हेन्यू हा ब्रँड त्यांनी सुरू केला. 1990 मध्ये रेमंडचं पहिलं विदेशी शोरूम उघडलं. 2006 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. प्रहार लाईट मशीन गन चे पहिले 2000 युनिट्स भारतीय सैन्याला कोणी दिले आहेत, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतीय सैन्याला 2000 प्रहार LMG ची पहिली बॅच दिलेली आहे. ही गन मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत तयार केली गेली आहे आणि ग्वालियरमधील स्मॉल आर्म्स कॅम्प्समध्ये याचे उत्पादन झाले आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण व्हायला सुमारे 6 वर्ष लागली आणि पुढील 3 वर्षात जवळपास 40,000 LMG भारतीय सैन्याला पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची खास गोष्ट म्हणजे इस्रायल वेपन इंडस्ट्रीज सोबत भागीदारी यासाठी केली गेलेली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 9वा. शिगेलोसिस नाव लक्षात ठेवा. आजार सध्या चर्चेत का आलाय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ राज्यात उद्रेक झाल्यामुळे या आजाराचा. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. शिगेलोसिस हा संसर्गजन्य रोग आहे ज्याला शिगेला बॅक्टेरिया कारणीभूत ठरतात. हा आजार मुख्यतः आतड्यांवरती हल्ला करतो आणि फेकल ओरल मार्गाने तो पसरतो. लक्षात ठेवा. दूषित अन्न किंवा पाणी घेतलं की हा संसर्ग पटकन होऊ शकतो. हे बॅक्टेरिया लहान मुलं आणि ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते त्यांना जास्त त्रास देतात. आणि शिगेलोसिसमध्ये अतिसार, ताप, पोटदुखी आणि उलट्या हे मुख्य लक्षणे आढळून येतात. पुढील प्रश्न 10वा. पॉली उमरीगर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम कोणत्या संस्थेने आयोजित केला? तर
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पॉली उमरीगर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला होता. वानखडे स्टेडियमच्या MCA क्रिकेट संग्रहालयात सगळं पार पडलं. पॉली उमरीगर 1948 ते 62 या काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. त्यांनी 59 कसोटी सामने खेळलेले आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये. त्यांच्या खात्यात एकूण 3631 धावा जमा आहेत आणि पॉली उमरीगर यांचं 2006 साली निधन झालेलं आहे. पुढील प्रश्न 11वा. इंडियाज रोग हिस्टोरियन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आहे. पुस्तकाचे नाव लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरविंद सिंह हे या पुस्तकाचे लेखक आहेत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अरविंद सिंह यांनी लिहिलेलं इंडियाज रोग हिस्टोरियन्स हे पुस्तक आहे. यात राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावरती सखोल चर्चा आहे. सेकंड मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. कशावर आधारित आहे पुस्तक, विषय काय आहे. ठीक आहे. लेखकाने मार्क्सवादी इतिहासकारांनी घेतलेल्या भूमिकेचा अभ्यास केला. इतिहासाचा राजकीय फायदा कसा केला गेला यावर लेखकाने मुद्देसूद चर्चा मांडली आहे या पुस्तकामध्ये. आणि या पुस्तकात पुरातत्वीय पुरावे तपशीलही सांगितले गेलेत. आणि हे पुस्तक आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉन्च केलं आहे. आम्ही मुद्दा इथे लिहिलेला नाही आहे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. ठीक आहे. ई अरायव्हल कार्ड कोणासाठी लागू आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सर्व परदेशी नागरिक आणि OCI कार्ड धारकांसाठी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 1 एप्रिल 2026 पासून भारतामध्ये ई अरायव्हल कार्ड लागणार आहे आणि हे कार्ड सर्व विदेशी प्रवासी आणि OCI कार्ड धारकांना भरावे लागेल. भारतीय नागरिकांसाठी मात्र हा नियम नाही आहे, हे लक्षात ठेवा. 31 मार्च 2026 नंतर डिसेम्बाक्रेशन्स कार्ड पूर्णपणे बंद झालं आहे आणि फॉर्म SU स्वागतम ॲप आणि इंडिया व्हिसा online.gov.in या वेबसाईटवर हा फॉर्म भरता येईल. हा नियम इमिग्रेशन प्रक्रिया जलद आणि पेपरलेस करण्यासाठी आणण्यात आलेला आहे. तर आजचे आपले 30 मार्च 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. तरच या सर्व डेटाचा तुम्हाला एक्झाम काळामध्ये सर्वाधिक उपयोग होऊ शकतो. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.